एव्हरीवन, कसे तुम्ही सगळे? सो जय शिवराय, जय महाराष्ट्र. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. तर आजचा व्लॉग मी एकटी स्टार्ट करते आणि आज एकटीच व्लॉग स्टार्ट करायचा. मला वाटतं हा लास्ट व्लॉग असेल, कारण याच्यानंतर आम्ही जाणार आहे घरी 2 दिवसांनी. या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल बाबूला आम्ही घ्यायला चाललो आहे, बाबा गाडी म्हणजेच बेबी स्ट्रोलर. तर खूप स्पेशल ब्लॉग असेल आणि आज तुम्हाला थोडीशी रेसिपी बघायला मिळेल फिश फ्रायची, कारण आम्ही फिश घेऊन येणार आहे. तर आम्ही निघलो आता सगळेच फॅमिली घरातनं आणि माझी थोडीशी तब्येत पण डाऊन आहे. ते येताना थोडंसं दवाखान्यात पण जाऊन येईल, कारण बाबू छोटा आहे. तर आजच मला सर्दी झाली सकाळी, पण मी कधी एवढं लवकर दवाखान्यात जात नाही. पण बाबूसाठी लगेच दवाखान्यात जाऊन मेडिसिन घेईल, कारण जायचं आहे उद्या परवा घरी. तर लगेचच म्हणजे त्रास नको व्हायला जास्त, माझ्यामुळे बाबूला नको व्हायला म्हणून. तर चला आजचा ब्लॉग नक्कीच कंटिन्यू बघा आणि लाईक शेअर, जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. तरी ते आता बाबू रेडी होते आणि तर मी निघते पटापट. बाबूला आमचे गिफ्ट घ्यायचे. हा ड्रायव्हिंग करतो तू, ड्रायव्हिंग थार घ्यायची थार. आणि तुम्ही बोलत असतील का हे कुठे आहेत, म्हणजे आम्ही आमचे 2 दिवस झाले ब्लॉग पण आले. रिनोव्हेशनचं काम चालू होतं, त्याच्यामुळे घरीच एक 2 दिवस झाले पूर्ण साफसफाई करतात. ताई वगैरे सगळे आलेत. बिचार ताई त्यांचं घर वगैरे सोडून पण इकडे येतात आणि मदत करतात ते तिकडे घरी. बाबूसाठी सगळे हेल्प करतात आहेत. तर तो पण ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट बघायला मिळेलच. काय आम्ही काम केलं आहे घरामध्ये, ते तुमच्यासाठी खूप सरप्राईज असेल. का आम्ही घरामध्ये काय काय रिनोव्हेशन केले, खूप नवीन असं. म्हणजे हे बोलले का तू आलीस तेव्हा घर वेगळं होतं आणि आता पूर्ण चेंज केले. मला त्यांनी फक्त फोटो पाठवला 1-2, पण जास्त काय दाखवलं नाही. तर माझ्यासाठी पण सरप्राईज आहे आणि तुमच्यासाठी पण सरप्राईज असेल का घरी काय काय. तर चला आता निघूया पटकन आणि जाऊया आपण शॉपिंग करण्यासाठी बाबूची. ताजी पण निघली आहे, चला आपण जाऊया. काय हो बांधून नाही ठेवलं तुला. कुठे हॉटेल मध्ये चांगले आता सध्या असंच लावलंय, असं गाड होऊन जाईल पूर्ण. चालला बाबू जॉगिंग. जायचं गाडी नाही हे अजून गाडी नाहीये. हे चाका वाकून झोपायसाठी गाणं लाव का अंगाई. कशाला हे पण फोल्ड होतं का वरती असं पूर्ण? नाही कशासाठी? म्हणजे पुढे जाऊन मोठा झाला समजा तर त्याला बस असं लावतो पण ना. मग लावलं नाही, पाय लांब करण्यासाठी. पाय लांब करू शकतो ते. नाही लॉक होतं मग केलं होतं ना असं. मोठा अजून हाईट वाढली तर समजा. खाली पण आता आम्ही बाबूसाठी घेतलंय स्ट्रोलर. बाबूसाठी आम्ही एक न्यू स्ट्रोलर घेतलंय. मागच्या टाइम बघायला आलतो, पण तेव्हा त्याच्या साईजमध्ये भेटला नाही. अच्छा, आणि हे व्हील्स हे असे तुम्ही फिरू शकता नंतर गाडी. पण आता फोल्ड करताना असंच राहिलं. वॉकिंग करताना फक्त तुम्हाला ते वरती घ्यायचं. अच्छा, बसेल ना ते गाडी. हां, आणि काढायच्या अगोदर हे काढून टाका ना. तुटला की मग तुझा फोन कुठे चाललं ना. तुला पण जाऊ शकतो. तर आता याची शॉपिंग झालेली आहे आणि आपल्याला आलेलं आहे गिफ्ट. तर बाबूला एकदम मस्त आम्ही घेतले स्ट्रोलर, म्हणजे बाबा गाडी. बाबा खूप खुश झाला आहे त्याचा आता. आणि आज आम्हाला मच्छी घ्यायची आहे. मच्छीची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल ब्लॉगमध्ये खूप दिवसात. कोमल देशमुख. तर आता मी दवाखान्यात आली आणि इंजेक्शन घ्यायला बोलले. मला खूप भीती वाटते, आता खूप सवय नाही इंजेक्शनची. तर घेतले आणि डॉक्टर बोलले होईल नीट 4 दिवसांनी.
तर इथं मच्छी घेतली आणि तर मावशींकडे आले मच्छी घ्यायला. नेहमी घेतो. तर लय भारी भारी मच्छी असते, फ्रेश असते एकदम कल्याणमध्ये आहे ना. खडक पडला आहे तर ज्यांना पण घ्यायची तुम्ही या नक्की आहे ना. चला हा स्वराज चला मग आता बाबू इथे आपल्या खेळतोय बघा गाडीमध्ये. तर काही त्याचा पोहोचलोय जस्ट आम्ही बिल्डिंग मध्ये आणि आता चाललोय घरी. आता लगेच आपण जाऊन फिश फ्राय करूया. बाबू पूर्ण वेळ झोपला होता, आता उठला असेल तर जाऊया पटापट आणि घरी मच्छी फ्राय करूया. बाबू उठलेला आहे. मी उठला आणि माझ्याकडे रागात बघतोय. काजूला एवढं रागात बघायला बाबू. पंची फटाफट गरम गरम पिझ्झा खाऊन घ्या. तुमचं बनवले नाही तुमचे आमचे नाही. तुम्हाला सुद्धा तसंच आणायला मासे कुठे केलेलं त्याला खिळूला बाहेर काढलं. तर आता फायनली आम्ही घरी आलो आहे आणि माझी तब्येत जर जास्तच खराब आहे. सर्दीमुळे माझा ब्लॉग नाही शूट करता येते, पण बोलली लास्टचा ब्लॉग आहे इकडे आणि खूप स्पेशल असेल हा म्हणून शूट करायचा होता. तरी ते आणले मम्मीसाठी पिझ्झा, मम्मी आणि आजीसाठी आमचा पॉपकॉर्न. दोघींना खूप आवडतो म्हणून. आणि आम्हाला फिश आणि इथे बाबूसाठी आम्ही केली शॉपिंग. तर इथे आम्ही कॉटनचे 3 पॅन्ट्स आणलेत. आता उन्हाळ्यामुळे बोली प्युअर कॉटनमध्येच आम्ही घेतलेत. 3 पॅन्टी घेतलेत बाबूसाठी खेळायला आणि एक स्ट्रोलर घेतला आहे. तो स्ट्रोलर तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये, तो आम्ही बुकिंग केलं आहे. तर तो 1 दिवसांनी ते लोक घेऊन येतीलच घरी, कारण आता आणायला ती जमणार नाही आपल्याला. पॅकिंग वगैरे करा टाईम लागणार होता आणि बाबूला तिकडे खूप भूक लागली त्याच्यामुळे ब्लॉग पण डिस्कनेक्ट झाला. आता कसं असेल माहिती आहे का ब्लॉग, जसं बाबूला त्रास वगैरे मध्ये होतो त्याच्यामुळे एकदम कंटिन्यू ब्लॉग पण नाही ठेवता येत, मध्ये मध्येच करता येतं ते. तर चला मग आता पटकन बाय. मम्मी त्यांना पिझ्झा देते आणि मी पण एकदाच खाते आणि फिश बनवायला घेते. टेस्ट आधी करूया मच्छीसाठी मसाला तयार करूया. तर त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतले, लिंबू घेतले आणि आपले जे मसाले असतात ना, आणि पप्पांना रव्याची आवडते म्हणजे मच्छी फ्रायमध्ये, ते थोडंसं रव्याचं वेगळा मसाला बनवते आणि इथे आपण थोडासा मसाला वगैरे ॲड करूया. ठीक आहे. तर कोणी कोणी तांदळाचं, कोणी कोणी ना कॉर्नफ्लॉवरचं म्हणजेच मक्याचं पीठ पण चालतं. तर इथे पप्पा मच्छी धुतात आणि मच्छी धुवून होईपर्यंत तर आज आम्ही घेतलेली आहे सुरमई आणि पापलेट. आम्ही दोघंच आहे खायला, घरात कोणी नाही आहे. आणि हे मला बोलले जर आलो तर येतो, पण काम चालू आहे घरात, तर आपण करून तर ठेवूया. आले तर बरेच आहेत. आणि दादा पण खात नाही जास्त आमच्याकडे, तर चिकनच खातो, मच्छी जास्त नाही खात. आम्ही दोघंच आहे मच्छी लेवर घरामध्ये बस. त्या दिवशी पण आम्ही दोघं जाऊन गाडीवरती खाऊन आलो बाहेर मम्मी. तर आता इथे मसाल्यासाठी आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी टाकू हळद आणि टाकू लाल मसाला आणि 1 चम्मच आगरी मसाला, 2 चम्मच टाकले. याच्यामध्ये लिंबू पिळा चालतं, तसं वास निघून जाईल. त्यात पण पिळा नसतो, पण कधी आता आम्ही रात्रीची घेतली ना मच्छी, तर सकाळपासून ती ठेवलेली असते ना तिथे बाहेरच. आणि यात पण आपण लिंबू पिळून घेऊया थोडं हवं, नंतर वरतून लावायला. आता मसाला जो आपण रेडी केला होता तो आता आपण लावून घेऊया पूर्ण पापलेटला. आणि पापलेट आपण पूर्ण या मसाल्यामध्ये करायची आहे आणि थोडीशी ना सुरमईचे पीठ असे करू आणि बाकी रव्यामध्ये करू फ्राय. 2 पद्धतीने करू, अर्धे रवा अर्धे मसाला करू. पूर्ण पापलेटला पण लावून घेतलेलं आहे. तेल पूर्ण तापलेलं आहे आणि आपण टाकलेले लसूणचे पापलेट आणि तोपर्यंत इथे आपलं रेडी झालेलं आहे पापलेट. आणि 2 सुरमईला मी लावले मसाला आणि आपण टाकूया तेल. जास्त मी टाकलं आता फ्राय करून घेऊया. थोडंसं तेल कमी टाकलं आणि लगेच सुरमई पण टाकून आणि इथे 4 पीस आहे ना आपण रवा फ्राय करूया. तर आता आपण रव्याचं एक मसाला तयार करू. त्यासाठी थोडासा रवा घेतला आहे
आणि ह्यात पण मी एक चम्मच तांदळाचं पीठ मिक्स करणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून ह्यात पण मसाले टाकून आपण फ्राय करूया हे 3 मच्छी. त्याच्यातून आपलं पापलेट फ्राय होतं आहे आणि इथे आपलं मस्त पापलेट फ्राय झाल्यानंतर सुरमई टाकली आहे आणि इथे मसाला बनवण्यासाठी मी टाकलेलं आहे मगाशी रवा, तांदळाचं पीठ आणि मसाला, आगरी मसाला, लाल मिरची पावडर आणि आता आपण मिक्स करून घेऊया. हा आपण रव्यामध्ये तर इथे झालेली आपली पापलेट फ्राय आणि सुरमई फ्राय. मी इथे टाकले रवा फ्राय करण्यासाठी. तर सुरमई एकदम फास्ट शिजते आणि पापलेटला पण एवढा काय टाईम नाही लागेल. तर गाईज फायनली आपली डिश पूर्ण रेडी झालेली आहे. सुरमई पापलेट फ्राय जर मस्त आपण डेकोरेट केले. आता आपण घेऊ तांदळाची भाकरी. सो जेवण वगैरे झालं मस्त एकदम. फिश फ्राय एकदम मस्त खाल्ली. जरा थोडीच गेली, मला 1-2च म्हणजे फिश खाल्ले मी, छोटे पीस. बाबू थोडा जस्ट पचवायला लागलाय म्हणून. आणि मग तब्येत पण थोडी डाऊन आहे तर मला जेवण पण थोडं कमीच जात आहे. तर आता मम्मीने माझ्यासाठी गरम पाणी केलं इकडे. एकदम स्टीम घेऊन असं आणि लवकरात लवकर बरं व्हायचं यार मला एका दिवसातच. कारण बाबूला फिडिंग करते तर मला पण टेन्शन येतं का माझ्यामुळे त्याला काही त्रास नको व्हायला. आणि बाबूसाठी आज मस्त हे घेतलं आणि बाबा गाडी घेतली आहे. मम्मी पप्पांनी घेतली कारण त्यांनी बारशाला तेव्हा काही गडबडीमध्ये काही घेता नाही आलं म्हणून त्यांनी बाबा गाडी घेतली. आणि खूप छान प्राईजमध्ये ती पडली मला. ऑफरमध्ये 8,000ला मिळाली आणि खूप मस्त आहे ती बाबा गाडी पण आहे. म्हणजे आपण तिला असं चालवत पण नेऊ शकतो. प्लस खाली असं त्याला हे पण आहे हँगिंग, म्हणजे नाही का असं ते झोपायला ते आता असं डोलतात ते चाका वर करून त्याच्यामध्ये झोपता पण येतं. सो मस्त गाडी आहे तर खूप युजफुल असेल आम्हाला फिरायला वगैरे जाताना. तर जस्ट मी गोळ्या खाऊन घेते आता आणि वाफ घेते. बाबू तर झोपलं पाळण्यामध्ये मस्तपैकी. आणि हा पाळणा वगैरे सगळं आम्हाला पॅक करायचं आहे. बाबूचं कपाट आहे, बाबूचं कपाट वगैरे सगळं हे खोलतं. हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेलच बॅकपॅकिंगच्या ब्लॉगमध्ये का हे कसं पूर्ण ओपन होतं आणि कसं मी पॅकिंग करणार आहे. तर बाबला मला आत्ताची व्हिडिओ मी आत्ता हे केले, रील शूट केले. आता मला असंच तिकडे जाऊन पण शेड्यूल करायला लागेल का जेव्हा बाबू झोपेल तेव्हाच मला हे शूटिंग वगैरे करायला लागतील. आणि मी पूर्ण हे स्किप पण नाही करू शकत. म्हणजे जे काम आहे माझं, मला भरपूर सारे कमेंट्स येतात की तू तुझ्या बाळाकडे लक्ष नाही देत. असं नाही आहे, मी बाळाकडे पण लक्ष देते. सगळं काय मॅनेज करू. एक आई आहे, मला सुद्धा त्याची काळजी असतेच आणि असणारच. आई बापाला काळजी असतेच ना पोरांची. सो तो एकदम झोपला तर त्याचं असं त्याची म्हणजे सगळी केअर करूनच जेव्हा म्हणजे आमचा आरामाचा टाईम असतो तो मी टाईम थोडासा इन्व्हेस्ट करते माझ्या कामामध्ये. आणि मी इंस्टाग्रामवरून 2 बूट्स ऑर्डर केले होते. एक बूट्स आणि एक सँडल आहे. तर छान आहे असे, हे फुल आहेत आणि माझं खूप हाऊस होते घालायची. खूप दिवस झाले मला घालायचे होते. सो मी ऑर्डर केले. दिसतं ना असं दिसतंय पण जेव्हा आपण वेअर करू ना तेव्हा खूप छान दिसतील. आणि बरंच याचे व्हिडिओ शॉर्ट्स तुम्हाला बघायला मिळतीलच. आणि मी पण वेट करते का मी कधी बूट्स वेअर करून. आणि जर बाहेर जायला नाही जमलं तर आता समजा होळीला मी घालणार होती, मग एक पूर्ण खराब होती म्हणून नाही घालू शकत. परंतु लवकरच व्हिडिओ मी प्रमोशनल व्हिडिओ जे आहेत ते शूट करणारच आहे. आणि हे जे आहेत ते मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं. तर ही जी सँडल खूप छान सुंदर आहे, मला खूप आवडली याची डिझाईन आणि खूप मस्त याची हिल्स तुम्ही बघू शकता. आणि खूप कमी प्राईजमध्ये मला मिळाली आहे. प्लस अशी दोरी म्हणजे पूर्ण इथपर्यंत ते असं करून बांधायची. तर खूप छान 2 मला आवडलेत. आणि असं लवकरच मी याची दोन्ही पण व्हिडिओ आहेत ते शेअर करेल तुमच्यासोबत. आणि एक तर मला प्रमोशनसाठी आलं आणि एक मी माझी फेवरेट नसेल जस्ट मिशो बघत होती आणि खूप कमी म्हणजे मी सांगते 500 का 600लाच मला चप्पल पडली. तर खूप चांगली भाग मला मिळाली. मी ॲड नाही करत आहे पण परत मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावी रिव्ह्यू म्हणून मी शेअर करते. सो ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि नेक्स्ट ब्लॉग असेल तर म्हणजे आमचा बॅक पॅकिंग ब्लॉग असेल बाबूचा आणि माझा.
पूर्ण बॅकपॅकिंग तुम्हाला दाखवेलच. आणि या ब्लॉगमध्येच नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला काय बघायला आवडेल. बाय, गुड नाईट.